हे गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. परत सर्वांचं एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की मी ट्रॅव्हल करून आलेलो होतो नागपूर ते संभाजीनगर ते धुळे टू नाशिक. आता आज आपण रिटर्न निघालेलो आहे, रिटर्न जर्नी आपण करतो आहे. तर नाशिकवरनं मी सिन्नरला आलेलो आहे बिकॉज नाशिकवरनं नागपूरला जाण्याकरिता दोन मार्ग आहे. एक धुळे मार्ग, त्याच्यानंतर भुसावळ मार्ग, तिकडून एक मार्ग आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे नवीन बनलेला समृद्धी या रोडनी जाण्याकरिता नाशिकवरनं आधी यावं लागतं सिन्नरला. पुणे रोडला आहे सिन्नर. तर इथून पुणे जवळपास 160-150 किलोमीटर पुणे आहे. तर स्ट्रेट रोड जातो हा स्ट्रेट रोड जातो. ज्या साईडला ट्रक गेलेला आहे तो पुणे, आणि ही कार ज्या साईडला गेलेली आहे त्या साईडला आहे समृद्धी महामार्ग. आणि आपण चाललेलो आहे, सोलो राईड आहे आज. म्हणजे आज कोणीच नाही आहे सोबत. नागपूरवरनं जेव्हा आलो तेव्हा बॉस लोक होते सोबत, तर आता कोणी नाही आहे. जवळपास 600 किलोमीटरचा पट्टा मला गाठायचा आहे समृद्धी महामार्गाने, सिन्नर टू नागपूर. तर संध्याकाळी म्हणजे जवळपास आता इस्टिमेट अगर जर आपण टाईम बघितला आहे तर 7.5 तासाचा रन दाखवतो आहे. तर आपण थांबत 7.5 तासामध्ये तर मी कव्हर करणार नाही, बिकॉज कंटिन्यू ड्राईव्हिंग करणार नाही. थोडा आपण ब्रेक घेणार मध्ये. तर बघूयात आता किती वाजता पोहोचतो. तर आता वाजलेले आहे 12 वाजलेले आहे मित्रांनो. बघूयात आता आपला प्रवास कसा होतो. तर मी समोर काही समृद्धी महामार्गाचे तुम्हाला व्हिडिओज क्लिप्स पण याच्यामध्ये टाकणार. तर मित्रांनो, आता आपण जाऊयात. आता इथे बघू आपण नेव्हिगेशनमध्ये बघू शकता तुम्ही 6 तास 54 मिनिट दाखवत आहे. टोटल डिस्टन्स आहे 580 किलोमीटरचं. तर आपण निघूया आता. आतापर्यंत मी आलेलो आहे 43 किलोमीटर नाशिकवरनं. तर आता निघूया आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या रोडने आपण नागपूर जातो आहे. आज सोलो ट्रॅव्हल आहे मित्रांनो, म्हणजे मी एकटाच प्रवास करतो आहे आज. तर माहिती नाही, मजा येईल. चला जाऊयात. तर इथनं स्टार्ट होतो बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. आधी टोल नाक्यावर आपलं गाडीचं नंबर स्कॅन केलं जाणार. स्कॅनर स्कॅन होईल टोलचं. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. स्कॅन झालेला आहे सक्सेसफुली. तर आपण आता निघालो आहे. या रोडने ना आपण नागपूरवरून येताना संभाजीनगरपर्यंत आलेलो होतो. नंतर संभाजीनगरवरनं धुळे. त्या दिवशी नाईट ड्रायव्हिंग होती मित्रांनो. संध्याकाळी 7 वाजता निघालेलो होतो नागपूरवरून. तर पूर्ण नाईट ड्रायव्हिंग केलं होतं. 12:30 वाजता आम्ही संभाजीनगरला पोहोचलेलो होतो. 7-7:30ला नागपूरवरून निघालेलो होतो. तर बघूयात आता. हा असा आहे समृद्धी महामार्ग. या रोडनी मी सेकंड टाइम जर्नी करतो आहे. लास्ट टाइम जर्नी केलेली होती मार्चमध्ये, म्हणजे फेब मंथमध्ये मी पुण्याला गेलेलो होतो. तर सेम नागपूर टू संभाजीनगरपर्यंत गेलेलो होतो. त्यानंतर संभाजीनगरवरनं पुणे रूट पकडलेला होता. आज आपण आता जवळपास 578 किलोमीटरचा जो पट्टा आहे तो बाकी आहे. तर या रोडने आपण टोटल डिस्टन्स कव्हर करूयात. अशा प्रकारचा आहे हा रूट.
ॲक्च्युली मी नाशिकवरनं निघालो मित्रांनो, तेव्हा खूप मस्त पाऊस सुरू होता नाशिकमध्ये, बारीक बारीक. म्हणजे मी काल रात्री पोहोचलो तेव्हा पाऊस सुरूच होता, पण जेव्हा मी विचारलं तर तिथे माहिती झालं की जवळपास 3 दिवसापासून म्हणजे संडेपासून सेम पाऊस सुरू होता. तर खूप मस्त वातावरण. तुम्ही एकदा नाशिकला जा, त्र्यंबकेश्वर जा. तो जो एरिया आहे त्र्यंबकेश्वर एरिया, तिथे कंटिन्युअसली पाऊस पडतो. खूप छान वातावरण असतं मित्रांनो तिथलं. आपण गाडी जास्त पळवणार नाही. ॲक्च्युली समृद्धी महामार्गावर रोड मोकळा असतो, तर लोक असे विचार करतात की आपण गाडी पळवूया लवकर पोहोचण्याकरिता. पण मित्रांनो, थोडं लक्षात असू द्या की हा रोड जो आहे, म्हणजे तुम्ही ड्रायव्हिंग सेफ करा. या रोडला लेन फिक्स आहे. राईट साईडची जे लेन दिसत आहे ते 120 किलोमीटरची आहे. ज्या लेननी माझी गाडी जात आहे ते 100ची स्पीड इथे ठेवावं लागतं, आणि जी लेफ्ट साईडची लेन आहे ते 80च्या स्पीडने त्या लेननी गाडी जाणार. त्या लेननी मॅक्झिमम ट्रक करिता ती लेन दिलेली आहे. तर तुम्ही जर पुढे बघाल तर ट्रक त्याच लेननी तुम्हाला जाताना दिसणार. तर या ठिकाणी मित्रांनो आता शिर्डीला जाण्याचा मार्ग एक्झिट होतो आहे इथून 1 किलोमीटर च्या तिथे शिर्डी आणि कोपरगावला हा रोड निघतोय. बघू शकता तुम्ही बॅनर्स वगैरे म्हणजे इथे लागलेले आहे हे होल्डिंग्स. आणि जवळपास 535 किलोमीटर नागपूर डिस्टन्स आहे अजून. या रोडला मित्रांनो काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही कॉन्शियस म्हणजे तुम्ही जर पेशन्स ठेवणार, तुमचं संतुलन बरोबर राहणार, ओव्हर कॉन्फिडन्स नाही होणार, तर या रोडवर 90 to 100च्या स्पीडने जायचं, काहीच प्रॉब्लेम नाही. हा इकडे एक्झिट पॉइंट शिर्डीचा. तिकडे पुढे गेल्यानंतर मग प्रत्येक एक्झिट पॉइंटला टोल लागलेले आहेत. तर तिथे स्कॅन होऊन जितकं पण डिस्टन्स आपण कव्हर केलेला असतो, तर 1.75 की 1.78 रुपीजच्या हिशोबाने, म्हणजे प्रति किलोमीटर 1.7875 रुपीजच्या हिशोबाने पैसे तुमचे कटून जाणार. तर या पद्धतीने आहे. अजून पुढे 534 किलोमीटरचा पट्टा आपल्याला गाठायचा आहे. तर कंटिन्युअसली ड्रायव्हिंग नाही करणार, मध्ये 1-2दा ब्रेक घेणार. तर असा हा प्रवास, सोलो प्रवास आहे. बघू शकता कोणीच नाही गाडीमध्ये. फक्त कॉन्सन्ट्रेशन पाहिजे मित्रांनो या रोडवर. जर कॉन्सन्ट्रेशन तुमचं असेल तर हा रोड एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट आहे. कॉन्सन्ट्रेशन नसेल तर मग ते म्हणतात ना की या रोडला खूप प्रॉब्लेम आहे, हे होतं ते होतं, तर ते त्या पद्धतीने होतात जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नसेल तर. हा वैजापूरचा एक्झिट पॉइंट आहे हा. या ठिकाणावरून वैजापूरला जाणार. हा इकडे टोल नाका आहे तिथला. तिथे बघू शकता तुम्ही लेफ्ट साईडला तुम्हाला टोल नाका दिसेल बघा. हा आहे टोल नाका. इथनं गाडी स्कॅन होणार, गाडीचा नंबर, फास्टॅग स्कॅन होणार, आणि जितके तुम्ही डिस्टन्स क्रॉस केलेला आहे तितकी अमाऊंट तुमच्या अकाउंटमधनं ऑटोमॅटिक कट होऊन जाणार. वैजापूर. तर आता आपल्याला म्हणजे आपण अजून 502 किलोमीटर डिस्टन्स आहे नागपूरचं. छान बारीक बारीक पाऊस सुरू झालेला आहे. एकदम बारीक पाऊस सुरू आहे मित्रांनो.
आणि वैजापूरवरनं जर एंट्री करत आहे तर हा टोल इथे स्कॅन होणार, त्यानंतर मग एक्सप्रेसवेला लागणार. इथे करंजगाव जो आहे, हळस पिंपलगाव, करंजगाव हळस पिंपलगाव, त्याचा एक्झिट पॉइंट आहे या ठिकाणी. पाऊस मित्रांनो छान सुरू आहे, बारीक बारीक, एकदम बारीक पाऊस सुरू आहे या ठिकाणी. बघू शकता, आता तुम्हाला दिसणार पाऊस ग्लासवर. हा आहे एक्झिट पॉइंट. करंजगाव आणि हळस पिंपळगाव या दोन गावाचा या ठिकाणी हा एक्झिट पॉइंट. अजून आपल्याला जायचं आहे 485 किलोमीटर, 5 तास 47 मिनिट या ठिकाणी दाखवत आहे. आपण कॉन्स्टंट गाडी चालवत आहे, जवळपास 90 to 100च्या मध्ये आपली स्पीड आहे. कॉन्स्टंट 100च्या वर आपण घेऊन जात नाही आहे गाडी. इथे आता पुढे धुळे आणि संभाजीनगरचं एक्झिट पॉइंट आहे 500 मीटरवर. चांगला पाऊस येऊन राहिलेला आहे मित्रांनो. हाच रोड इकडे धुळ्याला पण जाणार आणि संभाजीनगरला पण जाणार. संभाजीनगरचं अजून पुढे पण आहे एक एक्झिट पॉइंट. तर हा धुळे रोड आहे लेफ्ट साईडला. एक्झिट 17 लिहिलेलं आहे इथे, 17 नंबरचं एक्झिट. हा लेफ्ट साईडला धुळे रोड गेलेला आहे. ते ना मध्ये मध्ये मित्रांनो असे एक्झिट किती किलोमीटरवर आहे हे सांगितलेलं आहे. आता परत एकदा संभाजीनगरचं एक्झिट पॉईंट आहे 26 किलोमीटरवर आणि शेंद्राचं एक्झिट पॉईंट आहे 55 किलोमीटरवर. तर असं मध्ये मध्ये त्यांनी होल्डिंग्स लावलेले आहे की एक्झिट पॉईंट्स तुमचे किती किती. खूप मस्त वातावरण झालेलं आहे मित्रांनो. बघा पुढे पहाड तुम्ही बघू शकत आहे. पहाडी एरियामध्ये आपण आहोत संभाजीनगरच्या आसपास. तर जे वातावरण झालेलं आहे खूप छान आहे. पाऊस सुरू आहे बारीक आणि ढग बघू शकता तुम्ही पहाडाच्या तिथे कसं हे झालेलं आहे. मला झूम करून सुद्धा दाखवतो. हे बघा किती जे पहाड आहे ते सुद्धा दिसत नाहीये, इतकं ढग आहे या ठिकाणी. बघा खूप छान वातावरण झालेलं आहे. तर आपण आता इथे 2 पहाडीच्या मधून गाडी जाणार आहे. म्हणजे पहाड फोडून या ठिकाणी हा मार्ग बनवलेला आहे. खूप ठिकाणी जिथे पहाड एरिया आहे तिथे बघू शकता तुम्ही. हे बघा पहाड. हे वातावरण खूप मस्त झालेलं आहे. बघा किती मस्त. पहाड फोडून रस्ता बनवलेला आहे. दोन्ही साईडला पहाड आहे आणि मध्ये रस्ता काढलेला आहे. खूप छान असं दृश्य पण आपल्याला इथे बघायला मिळतं. समृद्धी महामार्गावर, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग. इथेच वरून ब्रिज सुद्धा गेलेला आहे. छान लोकेशन आहे हे.
एक टनल सुद्धा आहे या रोडला. तर आपण आता टनलमधनं एंट्री करतोय. छोटासा टनल आहे. छान आहे, छोटासा आहे. एक्झिट पण होतोय आपण टनल मधनं. तर मित्रांनो, आपण आता इथे एका ठिकाणी थांबलेलो आहे. इथे मागे पेट्रोल पंप आहे, परंतु तिथे ना मागे पेट्रोल पंप आहे पण सुरू नाही आहे. तो पॉईंट अजून सुरू व्हायचा आहे, रेस्ट पॉईंट अजून सुरू व्हायचा आहे. पण त्यांनी तिथे ॲरो दिलेलं होतं मागे की रेस्ट पॉईंट 2 किलोमीटरवर आहे, नंतर 1 किलोमीटरवर आहे, 500 मीटरवर आहे. पण जेव्हा इथे येऊन बघितलं तर रेस्ट पॉईंट बंद आहे. म्हणजे मॅक्झिमम लोक गाडी टाकत आहे आतमध्ये, परंतु ते तिथे बंद असल्यामुळे तिथल्या तिथे एक्झिट मारावं लागतं. आता वाजलेलं आहे मित्रांनो 2:30 वाजलेले आहे. तर गौरीच्या आईने टिफिन दिलेला होता. तर आता जेवण करूयात. जेवण करतो आणि नंतर पुढचा टप्पा गाठतो. कारण की 2:30 वाजलेले आहे, भूक लागलेली आहे. सकाळी नाश्ता करून निघालेलो होतो. तर जेवण करतो. तुम्ही पण या जेवण करायला. ही आपली गाडी हायवेला उभी आहे. असा आहे समृद्धी महामार्ग. फुल स्पीडने गाड्या असतात. नियर अबाउट 100ची स्पीड तर असतेच प्रायव्हेट कारची. कार सेगमेंट 100 अबाऊ स्पीड राहतेच. ट्रकची लिमिट दिलेली आहे 80. तर काही ट्रक त्याच्यावर पण चालवतात. सेंटरच्या लेननी जेव्हा ट्रक असतील तेव्हा ते 80 अबाऊ राहते. आणि जर लास्ट लेनला असेल तर 80च्या आतमध्ये त्यांची स्पीड असते. तर खूप छान असा हा समृद्धी महामार्ग आहे मित्रांनो. काही प्रॉब्लेम नाही आहे या रोडला. आता चहल पहल वाढलेली आहे, म्हणजे लोकांची येणं जाणं वाढलेलं आहे या रोडला. तर असं काही वाटत नाही की बा एकटे जातो आहे रोडनं. आता मी तर सिंगल आहे गाडीत पूर्ण, तरी पण असं काही वाटत नाही आहे, भीती नाही आहे मनात. तर ही आपली गाडी उभी आहे इथे. थोडं रेस्ट घ्यायचं म्हटलं गाडीला, किंवा कंटिन्यू चालत आलेली होती, त्यामुळे म्हटलं चला थोडासा ब्रेक घेऊया. तर इथून आर्वीचा एक्झिट आहे. आर्वी फुलगाव या साईडला एक्झिट आहे. तर मित्रांनो, आता आपण 97 किलोमीटर दूर आहे आपल्या डेस्टिनेशनपासनं. आणि समृद्धी महामार्ग जो आहे तो 82 किलोमीटरवर एंड होईल. म्हणजे 82 किलोमीटर अजून समृद्धी महामार्गावर गाडी चालवायची आहे. त्यानंतर आपण आपल्या नॉर्मल नागपूरच्या रोडला लागूया. 1 तास मी ब्रेक घेतला होता मध्ये, मगाशी जेवण केलं तेव्हा. त्यानंतर निघालेलो ब्रेक घेऊन. म्हणजे 2:30 ते 3:30 वाजतापर्यंत मी ब्रेक घेतलेला होता, त्यानंतर निघालोय. तर आता इस्टिमेट टाईम दाखवत आहे मित्रांनो पोहोचण्याचा 7:42 96 किलोमीटर आहे अजून. बघूयात आता. पाऊस सुरू आहे, मंद मंद पाऊस सुरू आहे, बारीक बारीक थेंब. छान असा हा समृद्धी महामार्ग मुंबई नागपूर. म्हणजे इन केस मुंबईवरनं जो व्यक्ती कंटिन्यू 100, 110, 20 पर्यंत जर स्पीड कॉन्स्टंट जर ठेवेल तर 8 तासामध्ये मुंबईवरनं नागपूर पोहोचू शकणार. कंटिन्यू स्टॉप वगैरे घेतले तर मग वेळ जास्त लागेल. ज्याची कॅपॅसिटी आहे त्यांनी
जर कंटिन्यू चालवली तर 8 तासामध्ये मुंबई टू नागपूर गाठणार. तर मित्रांनो, आता मी समृद्धी महामार्गाच्या फक्त 40 किलोमीटरचा डिस्टन्स गाठायचा आहे मला. 40 किलोमीटर नंतर समृद्धी एक्सप्रेस वे वरून मी एक्झिट मारणार आणि हिंगण्याला जाणार. परंतु आता मी येताना म्हटलं एखादा स्टॉप घ्यावं, रेस्ट करावं, कारण की पुढे मग घरी न जाता मला काकाच्या घरी जायचं आहे डायरेक्ट हिंगण्याला. सो तिथे प्रोग्राम असल्यामुळे आज तिथे जाणार आहोत. तर नदी आहे, तर नदी दिसली म्हणून मी या ठिकाणी थांबलो आहे. गाडी बघू शकता तुम्ही मागे आहे माझ्या. तर दाखवतो नदी तुम्हाला इथे. आणि पाणीसुद्धा बघा किती छान म्हणजे पडतो आहे त्या नदीचा. फुल आहे, पात्र नदीचं पूर्ण फुल भरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. वर्धा नदी क्रॉस झाली होती तेव्हा मी विचार केलं होतं की थांबाव, पण इन्स्टंट आपण थांबू शकत नाही समृद्धी एक्सप्रेसवेला. सो आता ही दिसली तर त्यामुळे मी थांबलो आहे. हे बघा, ट्रकची स्पीड 80 किलोमीटरच्या हिशोबाने चालतात ट्रक. 80 किलोमीटरच्या वर जात नाही मॅक्झिमम ट्रक, लिमिटमध्ये चालवतात. तर मित्रांनो, इथे होतो मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचं एंडिंग. म्हणजे जर नागपूरला जायचं असेल तर इथून सुरुवात होते आणि मुंबईवरनं जर येऊन राहिले तुम्ही तर इथे एंड होतो. तर आपला समृद्धी महामार्गावरचा प्रवास मित्रांनो आज इथेच संपतो आहे. सोलो राईड होता आज, म्हणजे मी एकटा प्रवास केलेला आहे. तुम्ही मॅपमध्ये बघू शकता. हे इथे मला असं जायचं आहे, पुढे राऊंड फिरून स्ट्रेट निघायचं आहे. अजून मला 15 किलोमीटर पुढे जायचं आहे आणि जवळपास आतापर्यंत आज 603 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. अजून पुढे 15 किलोमीटर काकाकडे, त्यानंतर तिथनं 15 किलोमीटर माझं घर, म्हणजे जवळपास अजून 30 किलोमीटर गाडी रन होणार. त्यानंतर पोहोचणार मी घरी. सो तर मित्रांनो, असा हा प्रवास होता आजचा. तर या ब्लॉगला मी आज इथे समाप्त करतो आहे, कारण की आता इथनं मी सिटी टच होईल, सिटीमधनं गाडी चालवीन, तर मला व्हिडिओज वगैरे काढता येणार नाही. सो मित्रांनो, जर तुम्हाला हे सोलो राईड जर ट्रॅव्हल जर तुम्हाला आवडलं असेल, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनलला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणारे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर मित्रांनो, तुम्ही व्लॉग बघताय त्याकरिता खूप खूप आभार. पुढे बघूया, थोडं हा राऊंड मारूया आपण, म्हणजे तुम्हाला कळेल की म्हणजे कसं आहे. आणि तिथे मी माझा जो व्लॉग आहे तो एंड करतो. बघा, लाईट्स लागल्यानंतर खूप छान लुक येतो या रोडला. हा सेंटर आहे, म्हणजे राऊंड बनवलेला आहे इथे मध्ये. तर हा राऊंड मारून मला स्ट्रेट निघायचं आहे. जर लेफ्ट साईडला जर तुम्ही रोड बघत असाल मित्रांनो, तिकडून ट्रक येऊन राहिलेला आहे लेफ्ट साईडनी, तो जातो अमरावती साईडला. म्हणजे तिकडे सरळ जर गेलं इकडे या रोडला तर अमरावती. त्यानंतर आपल्याला आता स्ट्रेट निघायचं आहे
लाईट बंद झाले परत. Exit the roundabout. मला लेफ्ट साईडला जायचं आहे. सो असा होता मित्रांनो. आणि हा जो ट्रक चाललेला आहे इकडे सरळ गेलं तर भंडारा रोड लागतो. तर मित्रांनो असा होता आजचा हा प्रवास. खूप छान प्रवास होता. तर मित्रांनो आज ब्लॉग आपण इथे एंड करूयात.